ज्ञानाची भूक आणि ही भूक भागवण्यासाठीचं अन्न म्हणजे पुस्तकं. काय जबरदस्त कल्पना आहे नाही का? चला, आज आपण याच कल्पनेच्या खोलात जाऊया. एक छोटीशी पण खूप काही सांगून जाणारी गोष्ट पाहू. खरंय, आपण इतिहासात डोकावून पाहिलं ना तर हे अगदी स्पष्ट दिसतं. ज्यांनी ज्यांनी ज्ञानाला आपलंसं केलं तेच तर महापुरुष म्हणून ओळखले गेले. त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजे काय तर चांगल्या पुस्तकांमधून ज्ञान मिळवण्याचा एक न संपणारा प्रवास. आणि हेच तर त्यांना आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवतं. अच्छा, ही गोष्ट आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ना आपण आचार्य अत्रेंच्या आयुष्यातला एक प्रसंग पाहूया. हा एक असा प्रसंग आहे जो आपल्याला खरंच विचार करायला लावतो. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. विद्वान आचार्य आत्रे आजारी आहेत, अंथरुणावर पडून आहेत, पण त्या खोलीत औषधांपेक्षा जास्त पुस्तकं दिसतायत. शरीरानं कितीही त्रास होत असला तरी त्यांच्या ज्ञानाची भूक अजिबात कमी झालेली नाहीये. हे बघा, ते खाटेवर अस्वस्थ आहेत, पण त्यांच्या डोक्याशी आजूबाजूला सगळीकडे चांगल्या पुस्तकांचा जणू खजिनाच पडलाय. आणि त्या शारीरिक त्रासातून जरा बरं वाटावं, मन हलकं व्हावं म्हणून ते वाचनाचाच आधार घेत होते. आणि मग काय होतं, त्यांचे एक मित्र त्यांना भेटायला येतात. आता आपल्या मित्राची अशी अवस्था बघून त्यांना काळजी वाटणं साहजिकच आहे नाही का? आणि त्याच काळजीपोटी ते खूप प्रेमाने सल्ला देतात की अहो, आता तरी हे वाचन थांबवा आणि शरीराला पूर्ण आराम द्या. आता मित्राचा सल्ला तर बरोबरच होता, पण आचार्य अत्रेंनी त्यावर जे उत्तर दिलं ना ते उत्तर म्हणजे या पूर्ण गोष्टीचं सार आहे. त्यातूनच कळतं की आपल्या आत्म्याला खरं पोषण कशातून मिळतं. मग काय वाटतं, आचार्य अत्रेंनी असा कोणता विचार मांडला असेल जो त्यांच्या शारीरिक त्रासापेक्षाही मोठा होता? काय उत्तर दिलं असेल त्यांनी आपल्या मित्राला? आणि हे आहे ते उत्तर. चेहऱ्यावर एक मंद हसू ठेवून ते म्हणाले, मित्रा, माझं शरीर या आजाराची खुराक बनलंय, मान्य आहे, पण मी स्वतः उपाशी कसा राहू? ही पुस्तकं आहेत ना, हीच माझी खुराक आहे. वा, म्हणजे बघा, शरीर आणि आत्मा या दोन्हींच्या भुकेतला किती मोठा फरक त्यांनी एका वाक्यात सांगून टाकला. आचार्य अत्रेंच्या या एका वाक्यात ना एक खूप मोठा संदेश लपलेला आहे. चला, तोच संदेश आता आपण समजून घेऊया. हा संदेश आहे स्वाध्यायाचा, म्हणजे स्वतः अभ्यास करण्याचा. विचार करा, आचार्य अत्रेंसारखीच ज्ञान मिळवण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची आवड जर आपल्या सगळ्यांमध्ये जागी झाली तर आपलं आयुष्य कधीच अपूर्ण राहणार नाही. ते नेहमी ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघेल. म्हणजे आपल्यासमोर दोन रस्ते अगदी स्पष्ट आहेत. एक रस्ता आहे स्वाध्यायाचा, जो आपल्याला एक अर्थपूर्ण आयुष्याकडे घेऊन जातो, आणि दुसरा रस्ता आहे यापासून दूर जाण्याचा, ज्याच्या शेवटी हातात फक्त पश्चाताप उरतो. आणि शेवटी या सगळ्या बोलण्याचं सार काय तर एकाच वाक्यात सांगता येईल. आपण आपल्या शरीराच्या खाण्यापिण्याची जशी काळजी घेतो ना, अगदी तसंच स्वाध्याय हे आपल्या आत्म्याचं खरं अन्न आहे. मग आता विचार करण्यासारखा प्रश्न हाच उरतो की आपण आपल्या आत्म्याच्या पोषणाची रोज किती काळजी घेतो.